ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. जमीन व्यवहार प्रकरणी FIR मध्ये पार्थ पवार यांचं नाव आलं पाहिजे, अंजली दमानी यांचं वक्तव्य. तर अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी. दिग्विजय पाटील यांनी पुणे पोलिसांना दिले जय पवारांच्या लग्नाचं कारण. जय पवारांच्या लग्नानंतर दिग्विजय पाटील पुन्हा चौकशीला सामोरे जाणार. दिग्विजय पाटील यांची पुणे पोलिसांना दिलेल्या जबाबात माहिती. दुसऱ्या देशात पळून गेलेल्यांपैकी परत आलेला एखादा व्यक्ती दाखवा. दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्नासाठी परदेशात जाण्यावरून अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. तर संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली कुणी, दमानी यांचा सवाल. श्रीनिवास पवार जय पवार यांच्या लग्नाला जाणार नाहीत, सूत्रांची माहिती. श्रीनिवास पवार अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ. श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी बंगळुरूमधील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार. युगेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी जय पवारांच्या लग्नाला उपस्थित राहणार. जय पवारांच्या लग्नाला संपूर्ण पवार कुटुंबीय सहभागी होणार नाही, फक्त रेवती सुळे लग्नाला जाणार. संसदेचं अधिवेशन असल्यामुळे सुप्रिया सुळे आणि शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. श्रीनिवास पवारही लग्नाला जाणार नसल्याची माहिती. जय पवार यांच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे जाणार नाही. दोघांच्या कुटुंबातील सदस्य लग्नाला उपस्थित राहणार. पक्षात फक्त तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना लग्नाचं निमंत्रण असल्याची माहिती. साधुग्रामच्या नावाखाली तपोवनची जमीन बळकावण्याचा डाव, यासाठी गिरीश महाजन यांना फडणवीसांचं समर्थन. अंजली दमानी यांचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप. तपोवनासंदर्भात भास्कर भगरे यांचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन. तपोवनमधील झाडांची कत्तल न करण्याची मागणी. लोकभावनेचा आदर ठेवून निर्णय घेण्याची भूपेंद्र यादव यांना विनंती. माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादव यांचं आश्वासन. तपोवनासाठी नाशिककरांच्या भूमिकेला अभिनेते सयाजी शिंदे यांचा पाठिंबा. निवडून दिलं म्हणजे सगळेच अधिकार सरकारला नाही, झाडांबाबत राजकारण करू नका, सयाजी शिंदे यांचं वक्तव्य. नाशिक योगविद्या केंद्रातर्फे तपोवनात झाडांच्या संवर्धनासाठी योगासनाचं आयोजन. प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत योगासना. नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या वनसंपदेचं दृश्य समोर. तपोवनातील 1800 झाडांना वाचवण्यासाठी जन आंदोलन. वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी सामाजिक संस्था आणि नाशिककर आक्रमक. एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार. खडसेंवर अनेक गुन्हे दाखल आहेत. चंद्रकांत पाटील यांची टीका. तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर एक NC सुद्धा दाखल नाही. सराईत गुन्हेगार मी नाही, चंद्रकांत पाटील आहेत, एकनाथ खडसे यांचं प्रत्युत्तर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरुवात. समितीनं आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची केली मागणी. VSIचा 17 वर्षांचा अहवाल देण्याची चौकशी समितीची मागणी. भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा राज्यसभेच्या खासदारांनी मोदींची घेतली भेट. राज्यातील परिस्थिती, सुरू असलेली कामं, प्रकल्पांबाबत बैठकीत चर्चा. तर जनसंपर्क कायम ठेवा, मोदींच्या महाराष्ट्रातील खासदारांना सूचना. तर मुंबईत भाजपचा आवाज, मुंबईकरांचा संकल्प, भाजपचा अभियान. मुंबईकरांचा अभियानाला चांगला प्रतिसाद. मुंबईतील विकासासाठी 2,65,738 सूचनांचं संकलन करून वसंत स्मृती कार्यालयात अमित साटम सादरीकरण करणार. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात. रवी भवनमधील मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी जवळपास पूर्ण. 8 तारखेपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार. मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार. मुंबई महापालिकेची माहिती पडताळणी तसंच मतदार यादीत सुधारणा करण्याचं काम सुरू. महापालिकेचं स्पष्टीकरण. राज्य निवडणूक आयोगाची आज मनपा आयुक्तांसोबत बैठक. पालिका निवडणुकांच्या तयारी संदर्भात तसंच मतदार याद्यांबाबत बैठक. 10 डिसेंबरपर्यंत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींचा आयोग घेणार आढावा. दुबार मतदारांची नावं शोधण्याची BMCची डोर टू डोर मोहीम बंद. प्रक्रिया अवघड असल्यामुळेच मोहीम बंद. BMCची माहिती. दुबार मतदार शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ॲपचा वापर होणार. मुंबई महानगरपालिकेनं 20 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती. 13 दिवसात 7,452 हरकती आणि सूचना नोंदवल्या गेल्या. पूर्व वांद्रेमध्ये 1,820 हरकतींची नोंद.
मुंबईतील कुर्ला परिसरात मतदार यादीत मोठा घोळ. एकाच घरातील मतदारांची नावं दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागली. प्रारूप मतदार यादीतील अनियमितता उघडकीस. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर ठाकरेंची सेना आणि मनसेचा आक्षेप. आणखी 17 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. ठाकरे सेना आणि मनसेचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र. कल्याण डोंबिवलीत भाजप शिंदे शिवसेना पुन्हा आमने-सामने. तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी घेऊ. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा शिंदे शिवसेनेला इशारा. युती धर्म म्हणून आम्ही संयम पाळत आहोत, नंदू परब यांचं वक्तव्य. काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंह उद्धव ठाकरे यांची आज भेट घेणार. उद्धव ठाकरेंची भेट घेण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट. काँग्रेसनं पालिकेसाठी स्वबळाची घोषणा केल्यानंतर या भेटीला महत्त्व. नवी मुंबईत मनसेच्या गजानन काळे यांचं आंदोलन. आरक्षित भूखंड गामी बिल्डरला विकल्याचा आरोप. सिडको आणि महापालिकेविरोधात मनसेचं आंदोलन. गुजरात एटीएसची मोठी कारवाई. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय साठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक. तपासातून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता. विमानतळांवर विमान कंपन्यांच्या संगणकीय प्रणालीत तांत्रिक दोष. मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ. 200 विमानं रद्द. डीजीसीएकडून या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमध्ये तब्बल 200 विमानं रद्द. दहिसर विधानसभा परिसरातील एका विधवा महिलेचा ठाकरे सेनेच्या कार्यालयात बोलावून मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न. भाजपचे आमदार मनीषा चौधरी यांचा आरोप. एमएचबी पोलिसांकडे तातडीनं तक्रार दाखल. महिलांवरील अन्याय सहन करणार नाही, मनीषा चौधरी यांचा आरोप. सांगलीच्या आष्ट्यामधील स्ट्रॉंगरूम बाहेर मवियाचं आंदोलन. मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप. हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंगरूम समोरच ठिय्या. गोंदियातील सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाड केल्याच्या आरोपावरून आंदोलन. दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून तहसील कार्यालयाला घेराव. ईव्हीएम छेडछाड प्रकरणी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला. त्यानुसार कारवाई होईल. उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची माहिती. तर निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्याची काँग्रेसची मागणी. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण. मीडिया कंपनीला दिलेल्या मुदतवाढीसंदर्भात मुद्रांक अधिकाऱ्यांसमोर सुनावणी. अधिकाऱ्यांनी दिग्विजय पाटील यांचा जबाब नोंदवला. तेजवानीच्या अटकेत संशयाला वाव असल्याची विजय कुंभार यांची प्रतिक्रिया. अधिवेशनात गोंधळ होऊ नये यासाठी अटक केल्याची शंका असल्याचं विजय कुंभार यांचं वक्तव्य. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात खारगे समितीला मुदतवाढ. अहवाल तयार करण्यास वेळ लागणार असल्यानं खारगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ. समितीला 6 डिसेंबरची देण्यात आली होती मुदत. वाशिम नगर परिषदेची निवडणूक ऐनवेळी स्थगित झाल्यानं शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललं. 20 डिसेंबरला मतदान घेतलं जाणार. पुढील 17 दिवस मतदारांना सांभाळून ठेवणं उमेदवारांसाठी खरी कसोटी. नागपूरमधील कामठीमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल. काँग्रेस नेते अवंतिका लेकुरवाळेसह 12 जणांवर गुन्हा दाखल. मतदान बंद करण्याची मागणी करत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पाणीपुरी खाणं महिलेला पडलं महागात. पाणीपुरी खाताना महिलेचा जबडा लॉक झाला. डॉक्टरांनी महिलेचा जबडा पूर्ववत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र आलं अपयश. महिलेला पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील तोतया आयएस कल्पना भागवत प्रकरणात आरोपी डिम्पी हरजाईनं फोनमधील सर्व डेटा केला डिलीट. आयफोनमधील डेटा रिकव्हर करण्याचं पोलिसांसमोर आव्हान. कुवैतील वृक्षतोडीचे केंद्रीय हवामान, वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश. एका एनजीओच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश. मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट असताना वृक्षतोड पूर्णपणे चुकीची. पर्यावरणप्रेमींची तक्रार. मनोज जरांगे पाटील 7 डिसेंबरला पनवेल दौऱ्यावर. जरांगेंच्या हस्ते मराठा भवनचं उद्घाटन. तर खांदा वसाहत इथल्या मराठा कृतज्ञता मेळाव्यालाही मनोज जरांगे संबोधित करणार. डिजिटल 7/12ला आता कायदेशीर मान्यता. बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. 15 रुपयांमध्ये अधिकृत 7/12 उतारा मिळणार. तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज संपली. परिपत्रक जारी. मुंबईत समुद्राला आजपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग 3 दिवस मोठं उधाण येणार. 4.5 मीटर ते 5.3 मीटरच्या लाटा उसळणार.
पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. सोमवार आणि मंगळवारी मुंबईतील एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% पाणी कपात. भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम हाती घेतल्यानं पाणी कपात. ठाणे महापालिकेतील 3 अधिकाऱ्यांचे खांदेपालट. उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडे असलेला घनकचरा विभागाचा कार्यभार आता उपायुक्त मधुकर बोडके यांच्याकडे. महाराष्ट्रात शाळा बंदची हाक. 5 डिसेंबरला विविध संघटनांकडून शाळा बंदची हाक. शिक्षकांनी शाळा बुडवली तर 1 दिवसाचा पगार कापणार. शिक्षण संचालकांकडून सगळ्या शाळांना सूचना. डॉलरच्या तुलनेत रुपयानं विनिमय दरात पहिल्यांदाच 90 रुपयांची पातळी ओलांडली. $1चा विनिमय दर 25 पैशांनी घसरून 90 रुपये 21 पैशांवर विक्रमी नीचांकी पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 1974 आरोग्य अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती. भरतीत होमिओपॅथिक डॉक्टरांना वगळल्यानं उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय. नाशिकमध्ये निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक. बनावट शालार्थ आयडी प्रकरणी अटक. यापूर्वी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे उपासनी यांच्या सहभागाचे पुरावे. कोकणातून धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आता ओटीपी आधारित तात्काळ तिकीट बुकिंग सेवा सुरू. रेल्वे तिकीट आरक्षणात होणारा गैरवापर आणि दलालांचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल. सोलापूरच्या अक्कलकोट नगरीत भक्तांची मांदियाळी. दत्त जयंती निमित्तानं स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह. मंदिर परिसराला आकर्षक फुलांची तसंच विविध देखाव्यांची सजावट. दत्त जयंती निमित्तानं नृसिंहवाडी नगरी भाविकांच्या गर्दीनं फुलली. शिर्डीच्या साई मंदिरात दत्त जयंती उत्सवाला सुरुवात. मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल. दत्त जयंती निमित्तानं साई मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट. साई मंदिरात संध्याकाळी दत्तजन्म सोहळा साजरा केला जाणार. अहिल्यानगर जिल्ह्यात थंडीची लाट तीव्र. 2 दिवसापासून तापमानात लक्षणीय घट. लहान मुलांसह नागरिकांनाही शेकोट्यांचा आधार. 3 डिसेंबरला जिल्ह्यात सर्वात कमी 9.7 अंश तापमानाची नोंद. धुळे शहर आणि जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला. तापमान कमी झाल्यानं थंडीत मोठी वाढ. थंडी वाढल्यानं शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धुकं. परभणी जिल्ह्यात आठवड्याभरापासून तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली. पोषक वातावरण मिळत असल्यानं रब्बी हंगामातील पिकं चांगलीच बहरली. परभणी शहरात थंडीच्या मोसमात धुळीचं साम्राज्य. धुळीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल. धुळीचं प्रमाण अधिकच वाढल्यानं महानगरपालिकेकडून रस्ता स्वच्छतेची मागणी. नांदेड पोलीस परिक्षेत्रांतर्गत परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियान. कारवाईत 1,53,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 538 प्रकरणांमध्ये 557 आरोपींवर गुन्हे दाखल. अमरावती मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद राहणार. दाट धुक्यामुळे विमानतळ प्राधिकरणाचा निर्णय. 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत अमरावती मुंबई विमानसेवा बंद राहणार. नाशिक विमानतळावर प्रवासी संख्येचा नवा उच्चांक. एकाच दिवशी 1,768 प्रवाशांनी केलं उड्डाण. वाढतं पर्यटन आणि दिल्लीला अतिरिक्त सेवा दिल्यानं प्रतिसाद वाढला. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.